काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रेयाला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, आपण बघितलं काल ते मदोन्मत्त ब्राह्मण ऐकत नाहीयेत, ते गर्वाने पछाडले गेलेत असं म्हटलं, अहंकारी आहेत असं म्हटलं तर वावगं ठरू नये, आणि ते स्वतःच्या नाशाला कारणीभूत होत आहेत। मग सद्गुरु एका वात्सरूला बोलवतात, तो मातंग समाजाचा, शूद्र समाजाचा मातंग नावाचा गावाच्या बाहेर राहणार आहे। त्याला 7 रेषा आखल्या जातात। पहिल्या रेषेमध्ये तो म्हणतो मी किरात वंशी, दुसऱ्या रेषेमध्ये त्याला ज्ञान प्राप्त होतो, तिसऱ्या रेषेमध्ये तो गंगापुत्र होतो, चौथ्या रेषेमध्ये पुन्हा तो शूद्र होतो, 5व्या रेषेमध्ये मात्र तो म्हणतो मी वैश्य आहे। अहो मी किरात वंशी नाही, मी मातंग नाही, मग मी कोण आहे? मग मी वैश्य आहे। ज्ञाती स्मृती, मागचा जन्म आठवायला लावलाय सद्गुरूंनी त्याला। 7 जन्म पलीकडे नेणारे सद्गुरू त्याला। लांधिता रेखा 5वी रेषा ओलांडल्यानंतर त्याला ज्ञान झालं। तो म्हणतो माझा वैश्य वंशात जन्म झाला आहे, माझं नाव सोमदत्त आहे। सद्गुरू म्हणतात बरं बाबा, ठीक आहे ठीक आहे। हे सगळे लोक बघतायत, हा तिथे शिष्य परिवार आहे, हे मदोन्मत्त ब्राह्मण बसलेले आहेत, हे सगळे बघतायत, सगळ्यांना आश्चर्य वाटतंय। मग 6वी रेषा ओलांड म्हणे। आता 6वी रेखा लांदिता, त्या मातंगानी 6वी रेषा ओलांडली म्हणे। आता 6वी रेषा ओलांडल्यानंतर त्याला आणखीन ज्ञान प्राप्त झालं। तो म्हणतो नाही नाही, मी वैश्य नाही आहे, मी सोमदत्त नाही आहे, मग मी क्षत्रिय आहे। म्हणे आपण क्षत्रिय ख्याता, मी ख्यातनाम असा क्षत्रिय आहे, आणि माझं नाव गोदावरी आहे। 6वी रेषा लांधिता म्हणे आपण क्षत्रिय ख्याता, नाम आपले विख्याता, माझं विख्यात नाव आहे, मी ख्यातनाम असा क्षत्रिय आहे, आणि माझं ख्यातनाम असं नाव जे आहे ते गोदावरी आहे। म्हणजे हा शूर योद्धा आहे। अहो हा आत्ता सोमदत्त म्हटला होता, त्याच्या आधी गंगापुत्र म्हटला होता, आता हा म्हणतोय मी क्षत्रिय आहे। काय ही लीला आहे, काय हा चमत्कार आहे, लोक आश्चर्य करतायत। मग सद्गुरू म्हणतात आता बरं ठीक आहे बाबा, तू गोदावरी क्षत्रिय आहेस, मान्य झालं, मला आता शेवटची 7वी रेषा ओलांड, बघू काय आहे ते। 7वी रेषा लांधिता क्षण, 7 रेषा मांडल्या होत्या, पहिल्या 6 रेषा आता ओलांडून झाल्या आहे। प्रत्येक रेषा ओलांडल्यानंतर
याच्यामध्ये बदल होतोय, याच्या बोलण्यामध्ये बदल होतोय, हा ज्ञानवंत होत चाललाय. क्षण न लागता या सगळ्या गोष्टी घडतायत. मातंग शूद्र जातीचा वाटसरू ठरवून नाही, गुरु आज्ञा प्रमाण मानणारा, सातवी रेषा ओलांडल्या तो काय म्हणतो, मी अग्रजातीचा ब्राह्मण आहे. बाप रे, काय आश्चर्य आहे. अहो हा मातंग आहे, शूद्र जातीचा आहे. 6 रेषा काय ओलांडतो, 7वी रेषा काय ओलांडतो आणि सरळ सांगतो मी अग्रजाती ब्राह्मण आहे. वेद शास्त्र व्याकरण हे सगळं मी जाणतो. बाप रे. बरं माझं नाव काय, अध्यापक. अहो त्याचं नाव मागे मातंग होतं सुरुवातीला, नंतर सोमदत्त झालं, नंतर गोदावरी झालं, गंगापुत्र झाला. आता म्हणतो मी ब्राह्मण आहे, अग्रजातीचा ब्राह्मण आहे. वेद शास्त्र व्याकरण हे सगळं मी जाणणारा ब्राह्मण आहे. माझं नाव अध्यापक आहे. लोक आश्चर्याने बघतायत, काय घडतंय, काय घडणार आहे, सद्गुरूंना माहिती आहे. आश्चर्य आहे, महद आश्चर्य आहे. सद्गुरू म्हणतात, काय काय म्हटलास तू, तू अग्रवेदी ब्राह्मण आहेस. बर, तू वेदशास्त्र सगळं जाणतोस. बर, तुझं नाव अध्यापक आहे. श्री गुरु म्हणती तयासी वेदशास्त्री अभ्यास म्हणजे वेदशास्त्राचा अभ्यास केला असं म्हणतोयस, अग्रवेदी ब्राह्मण आहे असं म्हणतोयस, वेदशास्त्र व्याकरण असं सगळं येतंय असं म्हणतोयस तू. मग ठीक आहे, तू जर असं सगळं म्हणत असशील तर बघ हे 2 ब्राह्मण आले, हे 2 ब्राह्मण आले, हे ज्ञानवंत ब्राह्मण आहेत बरं, हे चतुर्वेदी ब्राह्मण आहेत बरं. यांच्याशी आता तू वादविवाद कर, तू वेदावर भाष्य कर, यांच्या बरोबर वादविवाद कर. श्री गुरु म्हणती तयासी वेदशास्त्र अभ्यास म्हणसी आले विप्रचरशेशी वाद करी त्या सवे. तू वेदशास्त्र अभ्यास काय असं म्हणतोयस, ज्ञानवंत आहेस असं म्हणतोयस, ठीक आहे, चल आम्ही मान्य करतो. मग हे जे ब्राह्मण चर्चेला आलेले आहेत यांच्याशी वाद कर. पुढे जे गुरु करतात ते बघा, अतिशय लक्षपूर्वक ऐका. पुढे गुरु काय करतात हे नीट ऐका. अभिमंत्रोनी, मंत्रामध्ये सामर्थ्य जे आहे ना ते हे आहे, अभिमंत्रोनी विभूती. भस्म मंत्र म्हणून अभिमंत्रोनी विभूती. मंत्र म्हटलेलं भस्म, विभूती म्हणजे भस्म, पण ते नुसतं नाही, अभिमंत्रोनी विभूती. भस्मामध्ये सामर्थ्य आहे पण त्याच्याही पेक्षा त्या अभिमंत्रानी. आम्हाला सुद्धा काही काही वेळेस अभिमंत्रानी विभूती मिळते, आमचं सगळं ठीक होतं पण आम्ही ते मान्य करत नाही.
कारण आम्ही अहंकारी आहोत. अभिमंत्रोनी विभूती, सद्गुरूंनी मंत्र म्हणून त्याला विभूती त्याच्या सर्व अंगाला लावली. मंत्रामध्ये सामर्थ्य आहे हे मी अनेक वेळा सांगतो. ते इथे प्रचिती आली आहे बघा. आम्हालाही येते प्रचिती, पण आम्हाला मान्य नसते. तो भाग वेगळा. इथे प्रचिती बघा कशी आली आहे. त्याला मंत्र म्हणून त्याच्या सर्व अंगाला सद्गुरूंनी विभूती लावली, प्रोक्षण केली विभूती. मंत्र म्हणून त्याच्या अंगावर विभूती फुंकारली. ज्ञान प्राप्त झालं त्या माणसाला. अभिमंत्रोनी विभूती, त्याचे सर्वांगी प्रोक्षती, सगळ्या अंगावर त्याला मंत्रांनी अभिमंत्रित केलेली विभूती. मंत्र म्हणून सिद्ध केलेलं भस्म असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. असं सिद्ध केलेलं भस्म त्याच्या अंगावर फुंकरलं, प्रोक्षण केलं. प्रकाशती ज्ञान ज्योती, त्यामुळे त्याच्या ज्ञान ज्योतींचा प्रकाश पडला. त्या नरा परियेसा. अहो, ज्याप्रमाणे मानस सरोवरावर हंस गेल्यावर घडतं, त्याच प्रमाणे त्या विभूतीनी, त्या मंत्रांनी, त्या गुरुहस्त स्पर्शानी, गुरूंच्या मुखातनं, गुरूंच्या हातातनं, गुरूंच्या मंत्रातनं जी किमया घडली, तर तो पतित असलेला, सुरुवात त्याची काय आहे? तो पतित आहे, मातंग आहे, क्षुद्र जातीचा आहे. पण गुरूंच्या हस्तस्पर्शाने, अभिमंत्रित केलेल्या विभूतीने, अभिमंत्रित केलेल्या विभूतीने, गुरुहस्त स्पर्शाने हा पतित ज्ञानवंत झाला. नरसिंह सरस्वती जगद्गुरु म्हणून सद्गुरु नरसिंह सरस्वती हे जगद्गुरु आहे, त्रैमूर्तीचा अवतार आहे. सद्गुरु हा खरोखर जगद्गुरु असतो. पण अज्ञानी लोक, मूर्ख लोक त्याला मनुष्य म्हणून संबोधतात. जो ज्ञानवंत आहे, ज्याच्या मंत्रामध्ये सामर्थ्य आहे आणि ते मंत्र त्याच्या मुखामध्ये आहे, त्याच्या ज्ञानामध्ये आहे, तो सद्गुरु, तो ज्ञानवंत आहे. पण अज्ञानी लोक त्याला मनुष्य संबोधतात आणि त्यांचंच अधःपतन होतं. जे आपल्या गुरुला मनुष्य म्हणून संबोधतात त्यांचं अधःपतन होतं. येणे परिपतितासी, त्या पतिताला त्या अभिमंत्रित विभूतीमुळे ज्ञान प्राप्त झालं, विद्वान झाला आणि वेदशास्त्र बोलायला लागला. येणे परिपतितासी, ज्ञान झाले असमानसी, अतिशय प्रचंड ज्ञान प्राप्त झालं आणि तो वेदांवर, शास्त्रांवर धडाधड बोलायला लागला. काय घटना घडते बघा. हे बघितल्यानंतर आता त्या विप्रांचा अहंकार गळला. जे आले चर्चेसी विप्र, जे चर्चेला विप्र आले होते
ते मात्र आता घाबरले. अरे अरे अरे, आपल्याकडनं चूक झाली, पण आता उपयोग नाही. गुरु ज्या वेळेस तुम्हाला परोपरीने समजावून सांगत असतात त्यावेळेस तुम्ही ऐकत नाहीत आणि नंतर घडलेल्या घटना तुम्हाला पश्चात्ताप होतो. काय उपयोग? अहो, सद्गुरूंनी त्याला परोपरीने समजावून सांगितलं होतं, तेव्हा ऐकलं नाही. अहंकारी वृत्ती बळावली होती. भयचकित झाले फार, आता घाबरले आहेत. जीभ गळून पडली, बधीर झाले. ज्या वेळेस तुमच्या भोगाची संकट तुमच्या समोर येतात आणि गुरु तुमचा वाचवाला नसतो, त्यावेळेस तुमची ही अशी अवस्था होणार. या ब्राह्मणांनी जी कर्म केली होती, अनेक ब्राह्मणांचा धिक्कार केला होता, त्रिविक्रमाला त्रास दिला होता, सद्गुरूंना अद्वा तद्वा बोलले होते. मग ते सगळे भोग आता समोर आलेत आणि गुरुकृपा नाही आहे, कारण गुरु तर क्रोधित झाले आहेत. विचार करा, सगळं डोळ्यासमोर आलंय. गुरु सुद्धा क्रोधित झाले आहेत. जे आले चर्चेस विप्रो, भयचकित झाले फारो, जिव्हा तुटून झाले बधीर. खरोखर बधीर झाले, ते बधीर होतात. काय करावं काही आता सुचत नाही. हृदय शूळ तात्काळी, छाती दुखायला लागलो. काय करणार? जेव्हा सद्गुरू मला समजावून सांगतायत, सद्गुरूंच्या मनाप्रमाणे वागावं, सद्गुरू सांगतील ते ऐकावं, पण नाही. का? अहंकार, गर्व हाच त्या ब्राह्मणांना झाला. गुरु सांगत होते, ऐकलं नाही. गुरु निस्वार्थी वृत्तीने सांगतात, पण पटत नाही. का? अहंकार, गर्व. झाली ब्राह्मणांची ती अवस्था. विप्र थरा थरा कापती, आता कापायला लागलेले आहेत. आता आता काय करणार? भयचकित झाले, थरथरा कापायला लागले, गुरुचरणावर लोळायला लागले. आता काही उपयोग नाही, कारण गुरु क्रोधिष्ट झाले आहेत. विप्र थरथरा कापती, चरणावरी लोळती. आणि शेवटी विचारलं, आता आमची गती काय? तुम्ही आम्हाला क्षमा करा. गुरुद्रोही झालो आपण. हे स्वामी, हे गुरुवर्य, हे जगद्गुरु, हे सद्गुरु, तुम्ही आम्हाला क्षमा करा. जगज्योती स्वामी आता गुरूंची स्तुती करतायत. पहिले गुरु इतकं समजावून सांगत होते, परोपरीने सांगत होते, तेव्हा ऐकलं नाही. अहंकार, गर्व झाला होता. पण आता बघितलं सगळं. अरे, एका मातंगाला 7 रेषा ओलांडल्यावर अभिमंत्रित भस्मानी एवढं ज्ञानवंत बनवलंय की तो फटाफट फटाफट वेदावर, शास्त्रावर भाष्य करतोय. कठीण आहे. आमची तर काही गती नाही आता. थरथरा कापतायत, भीतीनी गर्भगळीत झाले आहेत, सद्गुरूंच्या चरणावर लोळतायत आणि आता त्यांना म्हणतायत, क्षमा करणे स्वामीया, क्षमा करा, क्षमा करा. अहो,
आता त्यांना त्यांची कृत्य आठवत आहेत. गुरुद्रोही झालो आपण. आम्ही गुरूंशी द्रोह केला, गुरूंची निंदा केली, गुरूंना अद्वा तद्वा बोललो, गुरूंचं ऐकलं नाही, विनाकारण गुरूंशी वाद केले, गुरूंची निर्भत्सना केली. गुरूंवर अविश्वास दाखवला. या चुका केल्यात आम्ही. गुरुद्रोही आहोत आम्ही. अनेक ब्राह्मणांचा धिक्कार केलाय. अहो, ब्राह्मण धिक्कारापेक्षाही सर्वात महत्वाचं म्हणजे गुरुद्रोह केलाय. हा फार वाईट आहे. गुरूंशी अद्वा तद्वा बोलणे, गुरूंना सदैव दुःखी करणे, गुरु आज्ञा न पाळणे, हा सगळा गुरुद्रोह आहे. ते म्हणतात आम्ही गुरुद्रोही झालोय, आम्ही अनेक ब्राह्मणांचा धिक्कार केलाय. अरे तू साक्षात गौरी रमण आहेस, तुम्ही साक्षात नारायण आहात, तुम्ही दत्तात्रय आहात, तुम्ही सद्गुरू आहात. आता तुम्हीच आम्हाला क्षमा करा. ज्या गुरूंना तुम्ही काय काय बोलतात, काय काय बोलले होते हे ब्राह्मण. ज्या गुरूंचा धिक्कार करता, ज्या गुरूंच्या आज्ञा पाळत नाही, आणि जेव्हा झटका बसला ब्राह्मणांना झटका, त्या मातंगाच्या समोर हरले. आठवलं आता क्षमा मागतायत. मग आता क्षमा मागताना काय काय म्हणतायत? वेष्टोनिया मायापाशी. अहो, आम्ही मायेनी गुरफटलं गेलो होतो, आम्ही मायेमुळे तामसी झालो होतो, आमचा अहंकार वाढला होता. तुम्ही आम्हाला परोपरीने समजवत होता, पण आम्ही तुम्हाला ओळखू शकलो नाही, तुमच्या स्वरूपाला जाणू शकलो नाही. गुरुवर्य क्षमा करा, हो क्षमा करा, खरंच चुकलं हो आमचं. आम्ही पण म्हणतो, पण किती काळ स्थिर राहतो आमच्या चुका झाल्या या शब्दावर, हाही प्रश्न आहे. पण हे म्हणतायत वेष्टोनिया मायापाशी झालो आपण महातामसी. अहो, मायेमुळे आम्ही तामसी झालो, क्रोधिष्ठ झालो, अहंकारी झालो, गर्विष्ठ झालो. तुझं स्वरूप ज्ञान काही आम्ही ओळखलंच नाही. क्षमा करा, क्षमा करा. अहो, तुम्ही कृपाळू आहात. आता जाणवतंय तुम्ही कृपाळू आहात. अहो, कृपाळूपणानेच ते तुम्हाला समजावून सांगत होते, परोपरीने सांगत होते, तेव्हा नाही कळलं. त्या ब्राह्मणांना आता कळलं, कारण आता अंतकाळ जवळ आलाय. काय घडणार आपल्या बाबतीत तेव्हा आठवलं तुम्ही कृपाळू आहात. अहो, मग ते तुम्हाला समजावून सांगत होते, परोपरीने बजवत होते, तेव्हा नाही कळलं. आता कळलं. काय? तू कृपाळू सर्वाभूती. आमचे दोष नाडी चित्ती. अरे, आम्ही जे काही चुकलो असेल ते मनाला लावून घेऊ नका. सद्गुरू कधीही त्याचा विचार करत नाही तुम्ही काय वागलात, काय बोललात, काय केलं. सद्गुरू फक्त तुमच्यावर कृपादृष्टी करूनच असतात. तरी हे सांगतायत की आम्ही जे काय बोललो असेल, जे काय वागलो असेल, आमच्याकडनं जे काय दोष घडले असतील ते तुम्ही मनात आणू नका बरं. याला बखलाशी म्हणतात. ते
मखलाशी करतायत, कारण पुढे जे काय घडणार आहे ते सहन करण्याची ताकद आता त्यांच्यामध्ये नक्कीच नाहीये. त्यांना कळलंय पुढे काय घडणार आहे. तू कृपाळू सर्वाभूती, आमुचे दोष ना आणि चित्ती, आम्हा द्यावी उद्धार गती. आता बस 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 बस, आमचे दोष अनंत आहेत, आम्ही अनंत अपराधी आहोत, पण आमचे दोष तुम्ही मनाला लावून घेऊ नका, तुमच्या मनात आणू नका, आमचा उद्धार करा. असं म्हणून ते ब्राह्मण सद्गुरूंच्या चरणावर नतमस्तक झाले. अहो तुम्ही सहज लिहिलेली काय त्यांची आता स्तुती चालवली आहे बघा आमच्या नरसिंह सरस्वती मुनींची. का तर आता संकटात आलेले आहात, आता कळतंय काय होणार आहे. सद्गुरूंशिवाय आधार नाही आहे, हे सद्गुरू परोपरीने सांगतायत तेव्हा कळत नाहीये, तेव्हा आमचा अहंकार आमचा गर्व हा आडवा येतोय, आमची सत्सद विवेक बुद्धी शाबूत राहत नाहीये, गुरूंचं ऐकायचंच नाहीये. आणि आता त्यांना आठवतंय सगळं. आता ते सद्गुरूंच्या म्हणतात, अहो तुमची काय लीला आहे बाबा, तुम्ही एखाद्या गवताला पर्वतासारखं कराल किंवा एखाद्या पर्वताला गवतासारखं कराल, त्याचं भस्म कराल. ही सद्गुरूंची स्तुती करतायत ते. सद्गुरू जाणून आहेत की पहिला हा अहंकारी काय काय बोललाय. अहो तुम्ही सृष्टी स्थापन केली म्हणे, हे आधी नव्हतं माहिती. तूच सृष्टी स्थापिसी, तूच सर्वांचे पोषण करशी, तूच करता प्रलयासी. म्हणजे तू आद्य मध्य आणि अंत तूच आहेस. तू त्रिगुणात्मक आहेस, तू त्रिमूर्ती आहेस, तू जगद्गुरु आहेस, तू सद्गुरु आहेस. ही आता एक एक उपपद उपोषण सद्गुरूंना लावायला लागली आहेत, कारण त्यांना कळलंय काय घडलंय काय घडणार आहे. अहो तुमचा महिमा वर्णन करण्याकरता आम्हाला बुद्धीच नाही आहे. पण स्वामी आता आमचा उद्धार करा. चुकलो आम्ही, खरंच खूप चुकलो, आमच्याकडनं चूक घडली. खरा पश्चात्ताप व्हायला पाहिजे. नुसतं म्हणून काय उपयोग, चूक घडली पुन्हा तीच चूक होते आणि चूक घडली पुन्हा तीच चूक होते पुन्हा चूक घडली. सद्गुरूंची ते विनंती करतात, अहो तुम्हाला अनेक ब्राह्मणांनी समजावून सांगितलं होतं, ऐकलं नाही. त्रिविक्रमांनी समजावून सांगितलं, ऐकलं नाही. मी समजावून सांगितलं, ऐकलं नाही. मी संपूर्ण वेदाचं कथन केलं, ऐकलं नाही. आणि आता म्हणतात चुकलं आमचं, चुकलं आमचं. ऐसे विप्र विनवित. ते ब्राह्मण खूप विनंती करतायत सद्गुरूंची. श्री गुरु त्यासी. आता सद्गुरू म्हणतायत, हे बघावा मी तुम्हाला खूप समजावून सांगितलं होतं, तुम्ही ऐकलं नाहीत. तुम्ही तेव्हा जर ऐकलं असतं तर आज ही वेळ आली नसती. मी तेव्हा तुम्हाला जे जे समजावून सांगितलं, मी वेदांविषयी समजून सांगितलं, तुम्ही जर तेव्हा माझं ऐकलं असतं, हट्ट सोडला असता, गुरु आज्ञा पाळली असती, तर आज ही वेळ तुमच्यावर आली नसती. सद्गुरू सांगतायत त्यांना. श्री गुरु त्यासी निरोप देती. तुम्ही ऐकलं नाही, तुम्ही भारतीचा अपमान केला. त्रिविक्रम भारती यती, तुम्ही शोभविला भारती. त्रिविक्रम महामुनी, जो महामुनी आहे, आणिक बहुत दोषी. तुम्ही आणि भरपूर दोष केले, भरपूर चुका केल्या आहेत, भरपूर चुका केल्या आहेत.
सद्गुरूंची निंदा केली, सद्गुरूंचा धिक्कार केला, त्रिविक्रम महामुनी शोभविला, आणि केले बहुत दोष, भरपूर दोष केलेत तुम्ही. मी तेव्हा सांगत होतो, ते ऐकलं असतं तर आत्ता ही वेळ आली नसती. परोपरीने सांगत होतो, सद्गुरू सांगतायत. आता बघा बा, आणि केले बहुत दोषी, निंदिले सर्व विप्रांसी, पावाल जन्म ब्रह्म राक्षी, आपली जोडी भोगी. आता तुम्ही ब्रह्म राक्षस होणार आहात. आता याला काही पर्याय नाहीये. सुरुवातीला खूप काही समजावून सांगितलं, पण तुम्ही ऐकलंच नाही. आता याला पर्याय नाहीये, तुम्ही ब्रह्म राक्षस व्हाल. म्हणून सद्गुरू जे सांगतात ते ऐकत जा. सद्गुरूंना संतुष्ट करा. तुम्हाला असे दोष येणार नाहीत. आपले अर्धव आपणासी, भोगिजे पुण्य पापासी, निष्कृती न हो क्रिया मनासी, गती नाही परियेसा. आता काहीही उपयोग होणार नाहीये. तुम्हाला आता ब्रह्मराक्षस व्हावं लागणार आहे. तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल असं सद्गुरू सांगतात. ते पुन्हा पुन्हा सद्गुरूंची विनंती करतायत, सद्गुरूंना नमस्कार करतायत. पण सद्गुरू सांगतात आता उपयोग नाही. मी खूप समजावून सांगितलं तुम्हाला, परोपरीने समजावून सांगितलं, पण तुम्ही कधीच ऐकलं नाही. तुम्ही काय काय केलं आठवा. तुम्ही सद्गुरूंचा अपमान केलात, सद्गुरूंना दूषणं दिलीत. जे तुमच्यावर कृपाछत्र होतं त्यालाच तुम्ही दूषणं देत गेलात. आता काही उपयोग नाही. तुम्ही आता ब्रह्मराक्षस होणार आहात असं सद्गुरूंनी सांगितलं. मग खरंच पुढे काय झालं? बरं, यांचं ठीक आहे, यांना ब्रह्मराक्षस केलं, पण जो गुरु आज्ञा पाळणारा, गुरूंनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या समोर आला, त्यांना दंडवत घातलं, त्यांनी सांगितल्याप्रमाणे रेषा ओलांडल्या, त्या मातंगाचं काय झालं? यांचं ठरलं हे ब्रह्मराक्षस होणार, पण या मातंगाचं काय झालं? यांना काही उशाप मिळाला का? याला काही आशीर्वाद मिळाला का? काय घडलं हे सगळं आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.